हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू डॉक्टर्स बायोलॉजी. आपण पाहत आहोत क्लास 11th बायोलॉजीमधील रेस्पिरेशन अँड एनर्जी ट्रान्सफर. बघा, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण टाईप ऑफ रेस्पिरेशन हा पॉईंट चालू केला होता. त्याचमध्ये आपण ॲरोबिक आणि ॲनॲरोबिक रेस्पिरेशन असे रेस्पिरेशनचे दोन टाईप पाहिले. त्याचबरोबर ॲनॲरोबिक रेस्पिरेशन आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पॉईंट क्लिअर केला आहे. त्याचबरोबर आपण त्यामध्ये असणारी ग्लायकोलायसिस ही रिॲक्शन आहे पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण क्लिअर केलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ते लेक्चर पाहिलं नाही, डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिली आहे, ते जाऊन ते लेक्चर पहा. बघा, ह्या लेक्चरमध्ये आपण रेस्पिरेशनमधील ॲरोबिक रेस्पिरेशन हा पॉईंट पाहणार आहोत. बघा, ॲनॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये आपण पाहिलं की ग्लायकोलायसिस आणि फर्मेंटेशन ह्या प्रोसेस होतात. ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये ग्लायकोलायसिस, क्रेब सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन रिॲक्शन ह्या तीन रिॲक्शन आपल्याला ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये झालेल्या दिसून येतात. त्यामध्ये ग्लायकोलायसिस ही कॉमन आहे बोथ ॲरोबिक अँड ॲनॲरोबिकमध्ये. ही सायटोप्लाझममध्ये टेक्स प्लेस होते. ओके, हेही आपण पाहिलं होतं. देन क्रेब सायकल अँड इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन रिॲक्शन ह्या दोन रिॲक्शन मायटोकॉन्ड्रियामध्ये होत असतात आणि त्यापासून ATP फॉर्मेशन हे होत असतं. ठीक आहे. बघा, जेव्हा ग्लायकोलायसिस ही कंप्लीट होते, बघा ग्लुकोजपासून पायरुविक ॲसिड मॉलिक्यूल तयार होतोय आणि तो पायरुविक ॲसिड आता क्रेब सायकलमध्ये एंटर होणार आहे. म्हणजेच पायरुविक ॲसिडपासून पुढं क्रेब सायकलला सुरुवात होते. त्यावेळेस त्याचं कन्व्हर्जन केलं जातं ॲसिटाइल कोए एन्झाईम या मॉलिक्यूलमध्ये. लक्षात घ्या, पायरुविक ॲसिड हा डायरेक्टली क्रेब सायकलमध्ये एंटर होत नाही, तर त्याचं पहिल्यांदा कन्व्हर्जन केलं जातं ॲसिटाइल को एन्झाईम ए या मॉलिक्यूलमध्ये. ह्या रिएक्शनला आपण म्हणतो ॲसिटायलेशन. ॲसिटायलेशनमध्ये काय होत असतं, जो पायरुविक ॲसिड आहे या पायरुविक ॲसिडचं ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोझायलेशन केलं जातं. ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोझायलेशन म्हणजे काय की यामधून एक CO2 मॉलिक्यूल रिमूव्ह होतो, त्याचबरोबर एक हायड्रोजन मॉलिक्यूल देखील रिमूव्ह होतो आणि तिथं को एन्झाईम ए मॉलिक्यूल त्यामध्ये ॲड केला जातो. म्हणजेच पायरुविक ॲसिडचं कन्व्हर्जन होतं ॲसिटाइल को एन्झाईम ए. यामध्ये पायरुवेट डिहायड्रोजिनेस कॉम्प्लेक्स हे मॉलिक्यूल तिथं यूज केले जातात. ह्या एन्झाईमच्या साहाय्यानं ही रिॲक्शन कंप्लीट होते आणि पायरुविक ॲसिडपासून ॲसिटाइल कोएन्झाईम हा मॉलिक्यूल तिथं तयार होतो. पॉईंट क्लिअर करून घ्या की ग्लुकोजचा एक मॉलिक्यूल 2 पायरुविक ॲसिड तयार करतोय. ठीक आहे, 2 पायरुविक ॲसिड इथं तयार झालेत. म्हणजेच एका ग्लुकोजच्या मॉलिक्यूलपासून 2 ॲसिटाइल कोए मॉलिक्यूल इथं तयार झालेले आहेत. क्लिअर आहे. आणि हे 2 ॲसिटाइल कोए मॉलिक्यूल क्रेब सायकलमध्ये आता एंटर होणार आहेत आणि क्रेब सायकलला तिथं सुरुवात होणार आहे. कशा प्रकारे क्रेब सायकल इथं होत असते ते आपण क्लिअरली बघूया. स्टेप बाय स्टेप आपण ही प्रोसेस बघायची. त्याचबरोबर ही जी रिॲक्शन आपण आता पाहिली ॲसिटायलायझेशनची, म्हणजे पायरुविक ॲसिड टू ॲसिटाइल कोए कन्व्हर्जनची, ह्या रिॲक्शनला आपण कनेक्टिंग लिंक म्हणतोय. कारण का, ही रिॲक्शन जी आहे ती ग्लायकोलायसिस आणि क्रेब सायकलला कनेक्ट करते. ठीक आहे, ग्लायकोलायसिस आणि क्रेब सायकलला कनेक्शन करायचं काम करते. सो इट इज कॉल्ड ॲज द कनेक्टिंग लिंक बिटवीन द ग्लायकोलायसिस अँड क्रेब सायकल. ठीक आहे. बघा, क्रेब सायकल इथं कशा प्रकारे होते आपण आता वन बाय वन त्याच्या रिॲक्शन इथं बघूया. क्रेब सायकलचं सुरुवात होतं ॲसिटाइल कोएपासून. ॲसिटाइल कोए हा मॉलिक्यूल तयार झाला आहे पायरुविक ॲसिडपासून. त्या प्रोसेसला आपण म्हणलं होतं ॲसिटायलेशन. यामध्ये ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोझायलेशन होतं, म्हणजे इथं CO2 मॉलिक्यूल इथं इमिट झालेला आहे, CO2 मॉलिक्यूल इथं तयार झालेला असतो. ठीक आहे. जेव्हा ॲसिटाइल कोए हा क्रेब सायकलमध्ये एंटर होतोय त्यावेळेस बघा, जो ऑक्झॅलो ॲसिटेट मॉलिक्यूल आहे त्याबरोबर तो कंबाईन होतोय. लक्षात घ्या, ही जी रिॲक्शन आहे ती मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्समध्ये व्हायला लागलेली आहे. म्हणजे ॲसिटाइल कोए हा आता मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्समध्ये आलेला आहे आणि मॅट्रिक्समध्ये ही क्रेब सायकल होते. म्हणजे मॅट्रिक्समध्ये ऑक्झॅलो ॲसिटेट जो मॉलिक्यूल प्रेझेंट आहे त्याबरोबर हा ॲसिटाइल कोए कंबाईन होतोय. याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल ॲड केला जातो. सिट्रेट सिंथेसिस हे एन्झाईम इथं काम करतं आणि ॲसिटाइल कोएचं कन्व्हर्जन होतं सिट्रेटमध्ये. ओके, सिट्रेटचंच दुसरं नाव आहे सिट्रिक ॲसिड. ओके, सिट्रिक ॲसिड. सो क्रेब सायकल इज ऑल्सो नोन ॲज द सिट्रिक ॲसिड सायकल. कारण का, इथं फर्स्ट जो मॉलिक्यूल तयार झाला आहे दॅट इज द सिट्रिक ॲसिड. देन ह्यामध्ये काय होतं बघा, लक्षात घ्या, सिट्रिक ॲसिड हा 3 कार्बन डायऑक्साईड असणारा मॉलिक्यूल आहे. म्हणजे ह्या सिट्रिक ॲसिडमध्ये 3 CO2 मॉलिक्यूल म्हणजेच कार्बोझाईल ग्रुप हे 3 असतात. सो इट इज कॉल्ड ॲज द ट्राय कार्बोझायलिक ॲसिड सायकल, म्हणजेच आपण त्याला TCA सायकल असं म्हणतोय. ठीक आहे, म्हणजे नावं लक्षात घ्यायची क्रेब सायकलची. क्रेब सायकल एक नाव आहे, देन TCA सायकल अँड सिट्रिक ॲसिड सायकल. ठीक आहे, रिॲक्शनकडे आपण वळूया.
बघा ॲसिटाइल कोएपासून सिट्रेट मॉलिक्यूल म्हणजे सिट्रिक ॲसिड तयार झालाय. देन ह्या सिट्रेटचं ॲकोनायटेज या एन्झाईमच्या साहाय्यानं डिहायड्रेशन केलं जातं. म्हणजे ह्याच्यामधून एक वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह केला, त्याला आपण डिहायड्रेशन असं म्हणतोय. डिहायड्रेशनसाठी एन्झाईम इथं वर्क करतं ॲकोनायटेज, आणि या ॲकोनायटेजपासून 6 ॲकोनायटेज हा मॉलिक्यूल तयार होतो. देन परत 6 ॲकोनायटेजचं हायड्रेशन होतं, आणि हायड्रेशन झाल्यानंतर त्यापासून तयार होतो आयसोसिट्रेट मॉलिक्यूल. लक्षात घ्या, सिट्रेट आणि आयसोसिट्रेट हे दोघं एकमेकांचे आयसोमर आहेत. म्हणजे सिट्रेटपासून आयसोसिट्रेट हा मॉलिक्यूल तयार होतो. त्यामध्ये ॲकोनायटेज एन्झाईम किंवा हे एन्झाईम इथं हेल्प करतं. ठीक आहे. देन बघा आयसोसिट्रेट हा मॉलिक्यूल ऑक्झॅलोसक्सिनिक ॲसिडमध्ये कन्व्हर्ट होतं. यावेळेस तो कन्व्हर्ट होत असताना यामध्ये डिहायड्रोजिनेजची रिॲक्शन होते. डिहायड्रोजिनेज म्हणजे काय असतं की आयसोसिट्रेटमधून एक हायड्रोजन मॉलिक्यूल रिमूव्ह केला जातो. तो हायड्रोजन मॉलिक्यूल NAD या मॉलिक्यूलकडे जातो आणि त्याच्यापासून फर्स्ट NADH मॉलिक्यूल तयार होतो. ठीक आहे. इथं पहिला NADH म्हणजेच एनर्जी मॉलिक्यूल इथं तयार झालेला आहे, आणि मॉलिक्यूल तयार झाला आहे ऑक्झॅलोसक्सिनिक ॲसिड. देन ऑक्झॅलोसक्सिनेट ॲसिडचं ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोझायलेशन होतं, म्हणजे याच्यामधून एक कार्बन डायऑक्साईड रिमूव्ह होतो. त्याचबरोबर आयसोसिट्रेट डिहायड्रोजिनेज या मॉलिक्यूलमुळं त्याचं कन्व्हर्जन होतं अल्फा किटोग्लुटारेटमध्ये. ठीक आहे. म्हणजे काय झालं, ऑक्झॅलोसक्सिनिक ॲसिड इज कन्व्हर्टेड इनटू द अल्फा किटोग्लुटारेट. या ठिकाणी झाले ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोझायलेशन. देन पुढची रिॲक्शन बघा, जो अल्फा किटोग्लुटारेट मॉलिक्यूल आहे तो अगेन कन्व्हर्ट होतो सक्सिनिल कोएमध्ये. ठीक आहे. सक्सिनिल कोएमध्ये कन्व्हर्ट होत असताना इथं झालं ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोझायलेशन, म्हणजे इथून पण एक CO2 मॉलिक्यूल इमिट झाला. त्याचबरोबर ह्या रिॲक्शनमध्ये कोएन्झाईम परत एंटर होतं, म्हणजे कोएन्झाईम A इथं ॲड होतं. देन इथं अल्फा किटोग्लुटारेटचं डिहायड्रोजिनेज झाल्यामुळं यामधून पण एक H मॉलिक्यूल रिमूव्ह होतो, म्हणजे एक हायड्रोजन मॉलिक्यूल इमिट केला जातो. तो मॉलिक्यूल पण जातो NAD कडे, आणि इथं सेकंड NADH मॉलिक्यूल इथं तयार झालेलं आहे. लक्षात आली प्रोसेस. अल्फा किटोग्लुटारेटचं कन्व्हर्शन झालं सक्सिनिल कोएमध्ये, आणि सक्सिनिल कोएपासून सक्सिनिल कोए तयार होत असताना इथं एक हायड्रोजन मॉलिक्यूल इमिट झाला, आणि इथं सेकंड NADH इथं तयार झालेला आहे. ठीक आहे. देन बघा सक्सिनिल कोए मॉलिक्यूल हा तयार होतो सक्सिनेटमध्ये, म्हणजे सक्सिनिल कोएट कन्व्हर्टेड इनटू द सक्सिनेट. आणि ह्या सक्सिनेटमध्ये कन्व्हर्ट होत असताना तिथं काही एनर्जी मॉलिक्यूल रिलीज होते, म्हणजेच या ठिकाणी सबस्ट्रेट लेव्हल फॉस्फोरायलेशन झालेलं आहे. ठीक आहे. सबस्ट्रेट लेव्हल फॉस्फोरायलेशन होत असताना त्या ठिकाणी GTP आणि किंवा ATP मॉलिक्यूल तयार होते. लक्षात घ्या, GTP आणि ATP बोथ आर द एनर्जी मॉलिक्यूल. GTP मॉलिक्यूल हा ॲनिमल्समध्ये तयार होत असतो, तर ATP मॉलिक्यूल हा प्लॅन्टमध्ये तयार होत असतो या स्टेपमध्ये. ठीक आहे. देन यामध्ये सक्सिनिस कोए सिंथेसिस इथं एन्झाईम काम करतं, आणि जेव्हा याच्यापासून एक H मॉलिक्यूल रिमूव्ह होतोय, तो H मॉलिक्यूल FAD या मॉलिक्यूलकडे जातोय, आणि त्यापासून FADH मॉलिक्यूल तयार होतोय. ठीक आहे. FADH मॉलिक्यूल इथं तयार झाला. देन नेक्स्ट रिॲक्शन बघा, सक्सिनेट जो मॉलिक्यूल आहे तो सक्सिनेट मॉलिक्यूल फ्युमॅरेटमध्ये कन्व्हर्ट झाला आहे. ठीक आहे. फ्युमॅरेटमध्ये कन्व्हर्ट होत असताना तिथं एन्झाईम वर्क करतं सक्सिनेट डिहायड्रोजिनेज. ओके. आणि हा फ्युमॅरेट मॉलिक्यूल इथं तयार होतो. देन फ्युमॅरेट या मॉलिक्यूलचं हायड्रेशन होतं. ओके. हायड्रेशन म्हणजे आपल्याला माहीत झालं की त्याच्यामध्ये ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल टेक्स प्लेस होतं, म्हणजे कंप्लीट रिॲक्शन होत असताना तिथं त्या रिॲक्शनला तहान लागली असेल, ते पाणी द्या म्हणतं, आणि इथं हायड्रेशन झालं, आणि हायड्रेशन होऊन तिथं वॉटर मॉलिक्यूलचं ॲडिशन होतं, आणि त्या फ्युमॅरेटचं कन्व्हर्जन होतं मॅलेटमध्ये. इथं एन्झाईम वर्क करतं फ्युमॅरेज. ओके. फ्युमॅरेज हे एन्झाईम इथं वर्क करून त्या फ्युमॅरेटला कन्व्हर्ट करतं मॅलेटमध्ये. देन अगेन डिहायड्रोजिनेशनची प्रोसेस होते, म्हणजे मॅलेटचं कन्व्हर्जन होतं ऑक्झॅलो ॲसिटेटमध्ये, आणि मॅलेटचं कन्व्हर्जन ऑक्झॅलो ॲसिटेटमध्ये होत असताना मॅलेट डिहायड्रोजिनेज हे एन्झाईम इथं वर्क करतं, आणि मॅलेटमधून एक H+ आयन तो रिमूव्ह करतं, आणि परत तो H+ आयन NAD कडे जातो, आणि तिथं थर्ड नंबरचा म्हणजे तिसरा NADH मॉलिक्यूल इथं तयार होतो. ठीक आहे. म्हणजे ओव्हरऑल रिॲक्शन इथं ही कंप्लीट झाली. म्हणजे परत आपण लक्षात घ्या, ऑक्झॅलो ॲसिटेट इथं तयार झालं, परत ऑक्झॅलो ॲसिटेट ॲसिटाइल कोए बरोबर कंबाईन होणं, आणि इथं कंप्लीट ॲसिटाइल कोएचं कंटिन्युअस ब्रेकडाऊन इथं होत राहतं. म्हणजे ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये
बघा आपल्याला लक्षात आलं पाहिजे की ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये 3 एनर्जी मॉलिक्यूल इथं तयार झालेत, जसं की NADH. NADHचे 3 मॉलिक्यूल तयार होतात. देन FADHचा काही मॉलिक्यूल तयार झाला, इट इज ऑल्सो एनर्जी मॉलिक्यूल. FADHचा एक मॉलिक्यूल तयार झाला आहे. आणि तिसरा जो आहे ATP किंवा आपण त्याला म्हणतो GTP, याचा एक मॉलिक्यूल इथं तयार झालेले. अशा 3 प्रकारचे एनर्जी मॉलिक्यूल या ठिकाणी तयार होतात कंप्लीट क्रेब सायकलमध्ये. क्लिअर आहे? पूर्ण क्रेब सायकल एकदा बघून घ्या. क्रेब सायकल सोपी आहे. पूर्ण रिॲक्शन स्टेप बाय स्टेप बघा. स्टेप बाय स्टेप रिॲक्शन तुम्ही बघत असताना तुम्हाला त्या रिॲक्शनचं अंडरस्टँडिंग होईल. कशा प्रकारे क्रेब सायकलमध्ये एन्झाईम यूज केले जातात, कशा प्रकारे तिथं मॉलिक्यूलचं कन्व्हर्जन होतं, कुठले एन्झाईम आणि FADH NADH कुठे तयार होतात, हे सगळे पॉईंट तुम्हाला इथं माहीत असलं पाहिजे. देन महत्त्वाचे पॉईंट मी तुम्हाला इथं हायलाईट करतोय. बघा काय काय असतं इथं. सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन कधी झालं, ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन कधी तयार होतंय, त्याचबरोबर इथं काही अल्फा कीटोग्लुटारमेट तयार झालेत. इट इज इंटरमिडिएट प्रोडक्ट. हा क्रेब सायकलमध्ये यूज आहेत. देन अदर ॲक्टिव्हिटी जसं की फॅटी ॲसिड सिंथेसिसमध्ये असेल, अमिनो ॲसिड सिंथेसिसमध्ये असेल, या ठिकाणी ते युजफुल होतात. असे इंटरमिडिएट प्रोडक्ट पण तिथं तयार होतात. पुढं आपण त्याच्या सिग्निफिकन्समध्ये पाहणार आहोत. क्लिअर आहे? क्रेब सायकल. बघा आता क्रेब सायकलचे काही सिग्निफिकन्स आहेत, ते आपण वन बाय वन बघू. बघा क्रेब सायकल काय? इट इज द कॉमन पाथवे फॉर द ब्रेकडाऊन ऑफ द न्यूट्रिएंट लाईक कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स अँड फॅट. म्हणजे प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फॅट यांचं ब्रेकडाऊन करण्यासाठी क्रेब सायकल इज द कॉमन पाथवे. क्रेब सायकल इज द कॉमन पाथवे. म्हणजे हा 10th मधला चार्ट तुम्हाला आठवतोय का बघा. यामध्ये काय काय पाहिलं होतं आपण की कार्बोहायड्रेट यांचं ग्लायकोलायसिस थ्रू ब्रेकडाऊन होतं, त्यांच्यापासून पायरुविक ॲसिड तयार होतं आणि पायरुविक ॲसिडचं कन्व्हर्जन ॲसिटाल कोएन्झाईममध्ये होतं आणि तो परत क्रेब सायकलमध्ये एंटर करतोय. देन लिपिड्स लक्षात घ्या. लिपिडचं कन्व्हर्जन फॅटी ॲसिडमध्ये होतं, ब्रेकडाऊन होतं. फॅटी ॲसिड परत एंटर करतात ॲसिटाल कोएमध्ये आणि देन क्रेब सायकल इज टेक्स प्लेस. देन ऑल्सो प्रोटीनचं परत ब्रेकडाऊन होतं अमिनो ॲसिडमध्ये. अमिनो ॲसिड एंटर करतात ॲसिटाल कोएमध्ये आणि तिथं परत क्रेब सायकल. म्हणजे कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स आणि फॅट ह्या तिघांसाठी क्रेब सायकल इज कॉमन ब्रेकवे पाथवे. लक्षात आलं? कॉमन पाथवे आहे फॉर द ब्रेकडाऊन. Then it from the reduced coenzyme like NADH2 and FADH2. ओके, इथं काही NADH आणि FADH तयार होतात. इट इज द रिड्युस्ड कोएन्झाइम्स. देन क्रेब सायकल हॅज पोटेन्शियल टू फॉर्म द 24 ATP फ्रॉम वन ग्लुकोज मॉलिक्यूल. एका ग्लुकोज पासून 24 ATP मॉलिक्यूल तयार होतात. कसे तयार होतात ते आपण पुढच्या ETC चेन रिॲक्शनमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, तिथं आपल्याला ATP बॅलन्स शीटमध्ये वगैरे पाहणार आहेत. त्यासाठी नेक्स्ट लेक्चर मोस्ट इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट लेक्चर हे नक्की पहा. ओके. देन यामध्ये आपण पाहिलं की जो CO2 मॉलिक्यूल तयार होतो तो फोटोसिंथेसिससाठी इम्पॉर्टंट आहे. आपल्याला माहीत आहे की प्लॅन्टमध्ये फोटोसिंथेसिस होण्यासाठी CO2 मॉलिक्यूल इम्पॉर्टंट असतो. देन क्रेब सायकलमध्ये पण मल्टिपल किंवा भरपूर प्रमाणात CO2 मॉलिक्यूल तयार झाले. तुम्ही रिॲक्शनमध्ये पाहिलं असेल की या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं की इथं CO2 मॉलिक्यूल तयार झाला, इथं CO2 मॉलिक्यूल तयार होतं, इथं CO2 मॉलिक्यूल तयार होते. अशा प्रकारे CO2 मॉलिक्यूल हा आपल्याला फोटोसिंथेसिससाठी म्हणजे प्लॅन्टमध्ये फोटोसिंथेसिससाठी युजफुल इथं होत असतात. देन याच्यामध्ये काही इंटरमिडिएट प्रॉडक्ट तयार होते जसं की अल्फा कीटोग्लुटारमेट आहेत. असे इंटरमिडिएट प्रॉडक्ट तयार होतात. इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट सिग्निफिकन्स ऑफ द क्रेब सायकल. नेक्स्ट पॉईंट आहे आपल्याकडे एम्पिबॉलिक पाथवे. क्रेब सायकललाच आपण एम्पिबॉलिक पाथवे असं का म्हणतोय ते पॉईंट इथं क्लिअर करू. बघा आता रेस्पिरेशनसाठी आपण म्हणलं की रेस्पिरेशन इट इज द कॅटाबॉलिक प्रोसेस. पण क्रेब सायकलच्या बाबतीत असं होत नाही. क्रेब सायकलमध्ये आपण कॅटाबॉलिक प्रोसेस म्हणत नाही, कारण का यामध्ये काही मॉलिक्यूल सिंथेसिस होते म्हणजे तयार होते, त्याला आपण ॲनाबॉलिक म्हणतोय. कॅटाबॉलिक म्हणजे काय असतं तर ब्रेकडाऊन असतं आणि ॲनाबॉलिक म्हणजे काय तर तयार होतं. म्हणजे क्रेब सायकलमध्ये काही मॉलिक्यूल तयार होते जसं की अल्फा कीटोग्लुटारमेट आहेत, ऑक्झॅलो ॲसिटेट आहेत. हे काय आहेत? दीज आर द इंटरमिडिएट मॉलिक्यूल फॉर द सिंथेसिस ऑफ द फॅटी ॲसिड. फॅटी ॲसिडच्या सिंथेसिससाठी अल्फा कीटोग्लुटामेट, ऑक्झॅलो ॲसिटेट हे मॉलिक्यूल तिथं तयार होतात. म्हणजे क्रेब सायकलमध्ये ऑक्सिडेशन होतं ॲसिटाल कोएचं, त्यामधून एनर्जी मॉलिक्यूल रिलीज होते, कार्बन डायऑक्साईड मॉलिक्यूल रिलीज होतोय. देन काही मॉलिक्यूल असतात की जे इंटरमिडिएट असतात, जे काही क्रेब सायकलमध्ये पण काम करतात आणि अदर ॲक्टिव्हिटीमध्ये म्हणजेच फॅटी ॲसिड सिंथेसिसमध्ये पण काम करतात, जसं की ग्लुटामिक ॲसिड आहे, ॲस्पार्टिक ॲसिड आहेत. म्हणून आपण जे काय रेस्पायरेटरी प्रोसेसमधील जे आहे क्रेब सायकल आहे ते कॅटाबॉलिक ॲज वेल ॲज ॲनाबॉलिक पाथवेमध्ये काम करते. सो इट इज कॉल्ड ॲज द एम्फिबॉलिक पाथवे. ठीक आहे, एम्फिबॉलिक पाथवे आपण यासाठी ह्याला
म्हणत असतोय. ठीक आहे, व्हिडिओ लेक्चर समजलं असेल तर लगेच लाईक करा. देन बघा आता ओव्हरऑल क्रेप सायकलवरती कशा प्रकारे MCQ विचारले जातात ते आपण इथं पाहूया. बघा, प्रोडक्ट ऑफ द क्रेप सायकल एसेन्शियल फॉर ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. म्हणजे इथं असा क्वेश्चन विचारला की क्रेप सायकलमध्ये असे कोणते प्रोडक्ट तयार होतात की जे ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशनसाठी इम्पॉर्टंट असतात. ठीक आहे, म्हणजेच एनर्जी तयार करण्यासाठी इम्पॉर्टंट असतात. आपण सुरुवातीच्या लेक्चरमध्येच, म्हणजे तुम्ही जर पहिलं लेक्चर डिटेलमध्ये पाहिलं असेल त्यावेळेस मी सांगितलं होतं तुम्हाला की कोणत्या मॉलिक्यूलला सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन होतं आणि कोणत्या मॉलिक्यूलचं ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन होत असतं. हे जर तुम्ही क्लिअरली पहिलं लेक्चर व्यवस्थित अभ्यास केला असेल तर तुम्हाला MCQ लगेच लक्षात येईल. बघा, यामध्ये NADH अँड FADH2 इट इज द राईट आन्सर. म्हणजे NADH आणि FADH या मॉलिक्यूलचं ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन होऊन एनर्जी मॉलिक्यूल हे तयार होत असतात. ठीक आहे, सो राईट आन्सर इज द डी. देन बघा नेक्स्ट काय विचारलं इथं, सिंगल मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज जनरेट डॅश डॅश मॉलिक्यूल्स ऑफ द ॲसिटाल कोए विच एंटर्स इन टू द क्रेप सायकल. म्हणजे एका ग्लुकोज मॉलिक्यूलपासून किती ॲसिटाल कोए तयार होतात हे इथं आपल्याला विचारले. लेक्चरच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला हे सांगितलं होतं की कशा पद्धतीनं ग्लायकोलायसिसमध्ये ग्लुकोजपासून 2 पायरुविक ॲसिड तयार होतात आणि 2 पायरुविक ॲसिडपासून 2 ॲसिटाल कोए तयार होतात. ठीक आहे, आणि आपल्याला काय विचारलं, एका ग्लुकोज मॉलिक्यूलपासून किती ॲसिटाल कोए तयार होतात. म्हणजे एका ग्लुकोजपासून इथं 2 ॲसिटाल कोए मॉलिक्यूल इथं तयार होतात. सो राईट आन्सर इज द सी. 2 ॲसिटाल कोए मॉलिक्यूल्स आर फॉर्मेड फ्रॉम 1 ग्लुकोज मॉलिक्यूल. देन नेक्स्ट क्वेश्चन, आत्ताच आपण पाठीमागच्या स्लाइडवरती हा पॉईंट पाहिला होता. विच ऑफ द इंटरमिडिएट ऑफ द क्रेप सायकल इज युटिलाइज्ड इन द फॉर्मेशन ऑफ अमिनो ॲसिड. यामधील कोणता इंटरमिडिएट मॉलिक्यूल आहे की जो अमिनो ॲसिड फॉर्मेशनसाठी यूज केलं होतं. लगेच तुम्हाला लक्षात येईल, अल्फा किटो ग्लुटारिक ॲसिड हा मॉलिक्यूल इथं यूज केला जातो आहे. देन बघा नेक्स्ट क्वेश्चन काय, क्रेप सायकल ऑकर्स इन ॲरोबिक रेस्पिरेशन ड्यू टू. क्रेप सायकल ही ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये का यूज केली जाते. ओके, सगळे ऑप्शन पहिल्यांदा वाचून बघायचे. आपल्याला सगळे ऑप्शन करेक्ट वाटतील, पण व्यवस्थित जर तुम्ही पाहिलं तर इथं काय सांगितलंय, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन रिक्वायर द ॲरोबिक कंडिशन टू द ऑपरेट. म्हणजे आपल्याला इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन रिॲक्शन इट इज द ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन, म्हणजेच इथं ॲरोबिक रेस्पिरेशन येतो. सो राईट आन्सर इज द ए, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन रिक्वायर द ॲरोबिक कंडिशन टू द ऑपरेट. यामध्ये ऑक्सिजन इज रिॲक्टन, ऑक्सिजन हॅज अ कॅटालिटिक फंक्शन, इट इज नॉट राईट आन्सर. ओके, देन लास्ट क्वेश्चन बघा, यामध्ये काय सांगितलंय, ॲसिटाल कोए इज फॉर्मेड फ्रॉम पायरुवेट बाय. या लेक्चरच्या सुरुवातीला आपण हा पॉईंट पाहिलाय. ॲसिटाल कोए म्हणजे पायरुविक ॲसिडपासून ॲसिटाल कोए तयार व्हायच्या रिॲक्शनला काय म्हणलं जातं. ठीक आहे, रिॲक्शन असते ॲसिटायलेशनची, पण रिॲक्शनमध्ये आपण त्याला म्हणतोय ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोझायलेशन इज द राईट आन्सर. क्लिअर आहे. अशा प्रकारे MCQ विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पाहायचे आहेत. भरपूर MCQ आपण पाहणार आहोत आपल्या चॅनलवरती, त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आपण आपल्या चॅनलवरती अशा प्रत्येक टॉपिकवरती MCQ पाहणार आहोत. पूर्ण लेक्चर समजलं असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा, शेअर करा तुमच्या सर्व विद्यार्थी मित्रांबरोबर. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल, त्याचबरोबर फेसबुक आणि इन्स्टावरती पण तुम्ही फॉलो करा. टेलिग्राम चॅनलवरती मी या टॉपिकची PDF नोट्स टाकली आहे. ती PDF नोट्स डाउनलोड करा, अगदी फ्रीमध्ये आहे आणि त्या नोट्सचा तुम्ही अभ्यास करा. हा टॉपिक कंप्लीट झाल्यानंतर मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती एक MCQ क्विज टाकणार आहे. ते MCQ क्विज तुम्ही तिथं टेलिग्राम चॅनलवरती सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, थँक्यू.